इथे कोणी पाहायच्या आत ह्यांनी दार उघडायला हवं. तर घरात कोणी आहे की नाही? एवढा वेळ वाया चाललाय, हे झोपले तिथे डारडूर. Oh God. Diggs, wake up! Wake up! We're late. Wake up! Just a minute, just a minute. Okay, I'm done. किती वेळ झाला मी दार वाजवत होते. I'm really sorry. ऐकू आला नाही. Yesterday, early झोपलं, but still I couldn't wake up. I was fast asleep. I'm sorry. आपण मला पाहिलं असतं तर खूप मोठी गडबड झाली असती. तीच भीती होती मला. I know. I'm really sorry. Give me 2 minutes of fresh own आला, okay? Come. Come, let's go. What? Oh, I'm sorry. Diggs, wake up! Wake up! झोपू दे यार भाई, अजून 2 तास तरी लागणार आपल्याला रिचार्ज व्हायला. Diggs, Sai is here. Get up! Look! सई तू केव्हा आली? भाई मला बोलता येत नाही ना. तेच ना, मग कसा बोलला आता तू? Diggs, are you an idiot? Why did you speak? हे सगळं काय चाललंय मला कळेल का? The thing is, he's really scared of Appa. भीती वाटतं आपांचं. अरे And in front of you and whole family, बोलता येत नाही असं बिहेव करतं. हा ना, डोक्याला शॉट आहे तो म्हाता. काय काय म्हणालास तू? मी कुठे काय बोललो? Sorry. You are such a big trouble for me. Go and say sorry. Go. सॉरी सई, खरंच खूप सॉरी. अरे माझ्या भाषेचे वांदे आहेत यार. माझ्या आजोबाला पण मी म्हातारच बोलतो. सॉरी, नाही खरंच सॉरी. Sai, please forgive him. परत नाही बोलणार. हा नाही करणार. नाही खरंच नाही बोलणार. हा माझ्या अप्पांची मस्करी केलेली चालणार नाही हा. नाही करणार. आणि आजपासून हा नियम मोडायचा नाही. What name again? हो, आत्ताच बनवलाय मी. हा नियम चालणार नसेल तर मी चालले. चालणार. Shall we start the work now? हो, चला. खरंच शॉर्ट आहे डोक्याला हा म्हातारा. सॉरी खरंच सॉरी. अरे ठीक आहे. I will stitch your mouth now. Fresh. Oh, now go. Idiot.
आज आंघोळ करावी लागणार. सई, ए सई, सई. अहो हे काय तुम्ही आलात? प्रभात फेरीला गेलेला आपला नवरा आज येणारच नाही असं वाटलं का तुम्हाला? नाही नाही, अहो तसं नाही. म्हणजे आज तुम्ही लवकर आलात. आत्ताशी 7:45 वाजलेत, अजून 15 मिनिटं आहेत. हो, पण आज आलो लवकर मी. सई कुठं आहे? अहो मी काय म्हणते, आज अहो किती दिवसांनी पाऊस थांबलाय, तर तुमची 15 मिनिटं फिरण्याची वाया कशाला घालवता ना. जा अजून थोडा फिरून या. आणि ते धोत्रे आहेत ना, त्या सगळ्या त्यांचं मला काहीही सांगू नका. अहो पण ते लाडू वाटणार आहेत. तुम्हाला काय मी चिन्मयानंदाच्या वयाचं वाटलो का? लाडूचं आम्ही दाखवताय मला. हे बघा, तुमची कितीही इच्छा असली तरी मी परत बाहेर जाणार नाही. ती सई कुठं गेली कोणास ठाऊक. अहो तुमचं काय काम आहे तिच्याकडे? आहे एक काम, काय काय? ते मी तिला सांगेन. तिला बोलवा. अहो ती आंघोळीला गेले. ठीक आहे, मग येईलच ती. अहो हे वृत्तपत्र काय कधी वाचता येईल? तुम्ही आधी आंघोळ उरकून घ्या ना पटकन. नंतर करेन मी आंघोळ. अहो पण इतका वेळ पारोसे बसून राहणार? शी घाणेरडे, पटकन आंघोळ करून घ्या ना. अहो हे बघा, हे वर्तमानपत्र जे आहे ना, ते काय अर्ध्या तासात वाचून होईल माझं. अर्धा तास? नाही नको नको, तुम्ही आत्ताच आंघोळ करा. चला पटकन पटकन अहो आंघोळ करा. अहो असं काय अहो, करताय उठा, मी तुम्ही? सांगते तुम्हाला. आंघोळ केल्यावर कसं प्रसन्न छान वाटतं. नाही, तुम्ही आज माझ्याशी जरा विचित्र वागताय बरं का. हो का? हा चला. कल्पना, काय आई? गरम गरम पाणी काढ यांच्यासाठी. हे बघ, आणि कोमट व्हायला खूप वेळ लागला पाहिजे. इतकं कडक कर. हो का? हो बर. जा लवकर. I have got everything over here. Diggs, help me out. This is tomatoes, onions, chilies, green vegetables. I have everything. काय पाहिजे बोल. पण हे सगळं कशासाठी? I don't know काय बनवणार. So I got everything. I hope this is enough. एक मिनिट, आपण आज काही बनवणार नाही आहोत. Why? सई जाऊ दे ना, परत नाही बोलणार. सई, It's because of you. Sai, what happened? Sai, सॉरी बोललो ना मी. what is she doing? Sai, what are you up to? Hold this. Let me help you. But Sai, what are you up to? तुम्ही इथल्या कल्चरवर डॉक्युमेंटरी करताय. कुकरी शो नाहीये हा. आणि खाणं हा मराठी संस्कृतीचा फक्त एक भाग आहे हो, संपूर्ण मराठी संस्कृती नाही. खरं म्हणजे मराठी संस्कृती ही एका डॉक्युमेंटरीमध्ये येण्यासारखी गोष्टच नाहीये. विविध पैलू आहेत त्याचे. पेलू? ऍस्पेक्ट्स. Okay. मराठी संस्कृती म्हणजे दारात काढलेली रांगोळी, अंगणातील तुळस, जातीवरच्या ओव्या, पिठलं भाकरी, नाट्यसंगीत आणि लोकांना हसवणारे रडवणारे लेखक, शाहीर, अशा अनेक गोष्टी ज्या आपल्या जीवनाचा एक भाग आहेत. या सगळ्याचा विचार करून मी आपल्या डॉक्युमेंटरीसाठी एक छान फ्लो ठरवलाय. म्हणजे मला खात्री आहे नचिकेत, आपली डॉक्युमेंटरी नक्की छान होणार. तू आहेस then होणार. आपल्या डॉक्युमेंटरीची सुरुवात एका नऊवारी साडी नेसलेल्या मुलीने होईल. Okay. एक नंबर. काय सॉलिड आयडिया दिली आहे. मी तुला सांगतो, एक नंबर झाली आपली डॉक्युमेंटरी. झाली नाहीये, पण होईल लवकरच. But this is really fantastic. खूप थिंक केलं तू about my आपलं डॉक्युमेंटरी. तुमच्या भाषेत सांगायचं झालं तर अगदी रॉकिंग होणार आहे आपली डॉक्युमेंटरी. आपली 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 Say, I must say,
खूप इन्व्हॉल्व झाला तू हे सगळ्यामध्ये. आय एम रिअली लाइकिंग इट. आजी आली. नक्की काहीतरी गडबड झाली असणार. Dix, go and check, please. Go. तुम्ही जाता का? मी गेलं प्रॉब्लेम होणार. What if Appa is there? अरे हो, खरंच की. तू नको जाऊ. मी पण नाही जाणार. हा तू जा. तुला आप्पा ओळखतात ना, तू जा. मला ओळखतात तर म्हणूनच तर मी नाही जाणार ना. मी नाही. तुम्ही जा. All right, fine. I'll go. Let me see what happens. आप्पा आले लवकर आवरा. Wait. साई, Appa आला. आप्पा आले. इतक्या लवकर कसं आले आप्पा? अहो काय हे तुम्ही 16 वर्षाच्या मुलीसारख्या काय बागडता इथं? अहो आंघोळ झाली का तुमची? नाही अजून. अहो मग आंघोळ न करता कुठे निघालात? जा आंघोळ करून घ्या. काय तुम्ही काय सारख्या माझ्या मागं लागलात आंघोळ करा म्हणून? मला पाहिजे तेव्हा मी करेन आंघोळ. हा पण कधी? कशाला उगीच एवढा उशीर लावताय? आप्पा आंघोळीचं पाणी तयार आहे. जाताय ना आंघोळीला? चाललोय. सगळ्या जगाला आप्पा केतकर कधी आंघोळीला जातायत हे कळायची गरज नाहीये. तसे वागू नका. नाही तसं नाही आप्पा, पण पाणी गार होईल. आणि मग ते परत गरम करायला लागेल. आणि काटकसर करायची असं तुम्हीच सांगितलंय की नाही? काय चाललंय तुम्हा दोघींचं? काय चाललंय? सारखं आपलं आंघोळीला जा. आई ईश्वरा, हे बघा माझी छत्री विसरलोय मी ज्येष्ठ नागरिक संघात. ती आणू का नको? नाही तर तो फुकट्या दोतरे घेऊन जाईल माझी छत्री. आधी घेऊन या. अहो आंघोळ काय कधी करता येईल, पण छत्री हरवली तर केवढं नुकसान होईल. बघा ना, अहो गेले 52 वर्ष जपलाय मी तिला. तर काय, मग? जा घेऊन या पटकन जाऊन. हा आणि सावकाश जा आणि सावकाश या. पावसा पाण्याचे दिवस आहेत, चिखल असतो, पाय बी घसरायचा. नाहीतर आप्पा मी जाऊ का छत्री आणायला? अगं तू कुठे निघालीस? न्याहारीचं व्हायचंय ना अजून. अगं बाई विसरलेच होते मी. हा. बरं मग चिन्मयानंदाला पाठवूया का आई? काय झालं? असं का बघताय? अगं तो अभ्यास करतोय ना. हो. हा अहो मी काय म्हणते, तुम्हीच जाऊन घेऊन या छत्री. आणि मी तर म्हणते की जर हरवली असेल ना तर ताबडतोब पोलिसात तक्रारच करून या. अशी कशी जाईल छत्री? मी जाऊन बघतो आता. बघा हळू जा आणि सावकाश या. घाई करू नका यायची. हो. न्याहारीचं बघ जा. अगं बाई हो विसरलेच मी. हा. हो बघते निहारीचं. मला निघायला हवं. मी निघते. हे उद्या बघू. मी निघते. Sai. Oh, Sai. Here. Here. मी निघते. अरे पण तू जाणार कुठून तिकडे? मुख्य द्वारातून. साई कुंपांच्या इथे आप्पा बघणार. अरे हो. आजी काय म्हणाली तुम्हाला? आप्पा कुंपणापाशी आहेत का घरात गेलेत? No, she didn't specify. तसं नाही बोलला. नाही बोलली. No. आजी आला. आजी आली म्हणजे नक्कीच काहीतरी गडबड झाली असणार. Calm down. Let me see first. आरामच. प्रॉब्लेम ज्येष्ठ नागरिक संघात गेलाय. आरामात करा हेच सांगायला आले. That's great. हो. या आरामात. काय झालं काय? काय झालं? आप्पा गेले. हा? बाहेर गेले. नाही तरी मला निघायला हवं. आप्पा याच्यात मी निघते.
साई, थँक यू सो मच. अहो अचानक काय झालं तुम्हाला? डॉक्युमेंटरी मध्ये इन्व्हॉल्वमेंट पाहिला तुझं. And I'm really surprised. I mean, I don't know what to say. And Sai, you are not just helping me for the sake of helping. मनापासून करता तू. Everything for me. Risk घेता खूप. Just for me. So it means a lot. Thank you. अहो एवढं काही नाही त्यात. आहे. खूप आहे. Friends out of the way help नाही करत. But you are doing it for me. Just like a best friend. काय? Yeah, we're friends, right? No? अगं सई, ये बिनधास्त. हे विसरलेली छत्री आणायला ज्येष्ठ नागरिक संघात गेलेत. काय ग, काय झालं? बिनसलंय का काही? अगं आजी, ते नचिकेत म्हणत होते की माझ्याशी मैत्री करशील का? हा, म्हणजे ते हेही म्हणाले की तू अगदी चांगल्या मैत्रिणीसारखी मला मदत करतेस. हा. आता तर आपली मैत्री व्हायलाच हवी. मग तू काय म्हणालीस? अगं म्हणायचा प्रश्नच कुठे येतो आजी. मला त्यांचा राग आला आणि मी निघून आले तिथून. कहर आहेसा तू म्हणजे अगदी. काय हरकत होती त्याच्याशी मैत्री करायला? अगं हरकत कशी नाही बरं आजी. परदेशी वस्तू वापरत नाही आपण, परदेशी भाषा बोलत नाही, आपणच्या स्वदेशी तत्वांवर आपण सगळे चालतो. आणि अशात मी त्या ऑस्ट्रेलियाहून आलेल्या मुलाशी मैत्री करायची? मी विचार सुद्धा करू शकत नाही असा. अगं विचार करून करतात त्याला मैत्री म्हणतच नाहीत. हे बघ, तू, रिचा, नंतर रेशम, अमोल, तुषार हे सगळे बोबडं बोलत होतात ना, तेव्हापासून एकमेकांना ओळखताय. त्या वयात येतो का विचार करता? मैत्री अगदी सहज होऊन जाते सई. विचार करत बसण्याची काही गरज नसते. काय झालं? आज आजी आणि नातीमध्ये काहीतरी गंभीर चर्चा होताना दिसतेय. अरे आम्ही ते आजी अगं असू दे ना, नंतर चर्चा करू आपण. हा नंतर करू चर्चा. नाही पण नेमकं काय चाललं होतं आम्हाला पण कळू द्या ना. अरे आम्ही मैत्रीबद्दल बोलत होतो. तुला सांगू का, आयुष्यात निखळ आनंद देणाऱ्या काही गोष्टी असतात ना, त्यातली एक म्हणजे मैत्री. हो की नाही? हो, पण मैत्रीबद्दल नेमकं काय बोलत होता ते? अरे प्रसन्न, आपला एखादा परिचित आपल्यापेक्षा अनेक बाबतीत वेगळा असेल तर आपण त्याच्याशी मैत्री करावी की नाही? तुला काय वाटतं? हा प्रश्न सईला पडलाय का? नाही, मलाच पडलाय. आई, अगं या वयात का पडू नये? मला सांगा बघू, मैत्री करताना ह्या सगळ्या गोष्टी बघाव्यात की नाही? सांगतो जरा विचार करावा लागेल. हा नाही, विचार करा, पण उत्तर मला आजच हवंय. आणि हो, उत्तर सईला येऊन सांग, ती मला सांगेल. नाही हरकत नाही. थोडासा चहा मिळेल का? नाही म्हणजे विचार जरा छान पद्धतीने करता येईल ना. हो आणते. चल चला, आपण चहा पिऊ आणि विचार करू. त्याच्याशी मैत्री करायला काही हरकत नाही. तू उगाच प्रत्येक गोष्टीचा बाऊ करू नकोस तुझ्या अप्पांसारखा. हे बघ भाई, असं नसतं. मग कसा? आय एम रिअली कन्फ्युज्ड. हे बघ, तू काही पचकायच्या आधी ना मला विचारत जा. ते राडे घालवेत रे सगळे केतकर. पचकाला नाही मी. आय जस्ट आस्क्ड हर इफ यू कॅन बी फ्रेंड्स ऑर नॉट. अपसेट का झालं? अरे त्या लोकांची कधी कशावरून सटकेल ना, काही सांगता येत नाही. आय जस्ट डोंट गेट दिस. इंडियामध्ये गर्ल अँड बॉय फ्रेंड्स नाही होऊ शकत? होऊ शकतात ना. आता मी आणि रिचा आहे ना फ्रेंड. एक्झॅक्टली. हिला काय प्रॉब्लेम देन? अँग्री का झालं? अरे नाही आवडलं, सोपं आहे. दॅट्स माय क्वेश्चन. का नाही आवडला? विचार ना तिला. वाय इज इट सो? नको फटके खाशील तिकडे जाऊन. हॅलो, आय एम गोना कॉल हिम. ओह गॉड. नाही विचारणार. का? नियम, रूल.
God, कधी होणार फ्रेंडशिप? अरे एखादा डेंजर ग्रह तुझ्या पत्रिकेत आला ना की होईल तुझी फ्रेंडशिप आप्पा केतकरच्या नातीशी.